पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो मला माहिती आहे मीटिंग सारखं सारखं रिमाइंड नको करूस, येतोय मी। वेदांत ब्रेकफास्ट करणार नाहीस तर निदान कॉफी तरी घेऊन जा। अगं वेदांत घे बरं। कसला टास्क? मी आल्यावर बोल, ठेवतो। वेदांत उभं राहून खाणं पिणं बॅड मॅनर्स आय नो। काय विक्रांत कुठे? हा का 2 दिवस नाटक केलं, ऑफिसला यायचं, टूरवर जायचं? हा नाही म्हणजे तसा आळशीच आहे तो। काय करणार, मीच लाडवून ठेवलंय ना। पण तू करू नकोस हे। आई अगं लहान आहे ना तो, जबाबदारी पडली की कळेल त्याला। तसं कामात आळशी नाही येतो, घरी आला की बदलतो। अरे आता दादा निघूया ऑफिसला? नाही, तू ऑफिसला नको येऊस। तुला बरं नव्हतं ना काल? काय बरं नव्हतं? काय रे, काय झालं तुला? काही बोलला नाहीस तू? वेदांत तू पण काही सांगितलं नाहीस मला। आई अगं मुंबईला गेलो होतो ना काल, मग तिथे तुझ्या लाडक्या लेकाला स्ट्रीट फूडचा उमाळ आला। मग काय खात सुटला आणि फूड पॉइझनिंग झालं होतं त्याला। तू पण त्याला सूप वगैरेच द्या, तेलकट काय देऊ नको। हो आणि तू 2 दिवस रेस्ट कर, पण मी तुला सगळी कामं ईमेलवर पाठवतो। झोपून नको राहूस। हो दादा। आई मी निघतो, लेट झालं। सावकाश सा। बाय बाय बाय। काय हे विक्रांत, काळजी घेत जा रे बाळा। रे तुला पैसे दिले होते ना मी, हा मग एवढा उशीर का झाला? आता एवढ्या मोठ्या बिझनेसमनचा बाप काय रिक्षाने येणार? लोक काय म्हणतील त्यापेक्षा हे बरं। हे काय चालत आलो की सांगता येतं ना, वॉक करतोय म्हणून। माझा वेळ वाया जातोय ना पण। अरे बाबा मी काय टाइमपास करत नव्हतो तिथं। आणि हे बघ, तू जे पैसे देतोस ना त्यावरती माझा घसा अजिबात ओला होत नाही। बाहेर 2-4 कामं करतो ना तेव्हा कुठं घसा ओला होतो। तुझ्याशी बोलणं म्हणजे डोक्याला ताप आहे। जा त्या तुंपलवारांकडे आणि बोलणी करून ये व्यवस्थित। आई कुठे आहे? ती नाहीये, ती बाहेर गेलीये कुठेतरी। तू जा आणि बोलणी करून ये व्यवस्थित। आणि तो फोन आहे ना, तो खाली ठेव खिशात आणि सायलेंट वरती कर। मी सांगितलंय माझा बाप फोन वापरत नाही। ती आरतीची बहीण आहे ना अमूल्या, ती स्मार्ट आहे, सांभाळून राहा। जा ना। जातो ना। काय टाकीत पेट्रोल टाकावं लागतं ना, पैसे नाहीत माझ्याकडे। हे बघे, आता ना काम झाल्यानंतर तुला पैसे मिळतील, नाही तर आधीच 2 पेक मारशील आणि तिकडे ओव्हर ऍक्टिंग करशील। आता जा। नाही जात, जा। का? तर प्रेमाने बोल ना जरा। अरे जा। हा ओके।
आले आले. लवकर, मला उशीर झालाय, लेक्चरला जायचंय. हो झालंच. ही देवळात गर्दी होती ना, त्यामुळे तुलाही उशीर झाला बघ. पण त्या गर्दीतही मी देवाकडे प्रार्थना केली, तुझ्या लग्नाचं एकदाच ठरवून जाऊ दे. तुझे अण्णा लवकर आले की काय बघ जरा. हॅलो. आई, या ना या. हो. या नमस्कार. या ना या. नमस्कार. नमस्कार. असू दे बाळा असू दे. माफ करा, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला न सांगताच मी आज आलो. नाही नाही, आपलंच घर समजा. या या बसा. हो, थँक्यू. जा पाणी घेऊन ये. हो. मी यांना फोन करते, बघते कुठवर आले ते. कशाला उगीच त्यांना त्रास देत आहे? हो, डॉक्टर आहेत ना ते. काय खूप पेशंट असतात त्यांच्याकडे. ऍक्च्युली माझं आणि गौतमचं बोलणं झालं होतं. इकडूनच चाललो होतो, म्हटलं जाता जाता तुमच्या कानावर घालावं म्हणून आलो. पण एकटेच आलात? वहिनी नाही आल्या? नाही म्हणजे काय, थँक्यू. तिचे देवळात जाण्याचे दिवस ठरलेले आहेत. बर. तो नेमकी कधीच चुकवत नाही, म्हणून एकटा झालो. काय ना, म्हटलं पुढची बोलणी करून घेऊ. यांना विचार किती वेळ आहे. आलेच आहे. या. अरे वा. म्हणजे ह्याला म्हणतात योगायोग. अण्णा आलेच. नमस्कार. नमस्कार अण्णा. बसा बसा बसा. हो. मला जरा उशीरच झाला, थोडे पेशंट जास्त होते. मी जेवायलाच वाढते. हा हा, जेवण वाढायला का? नाही नाही, मला तसं खायला काही नकोय. खूप घाईत आहे मी. म्हणजे अगदी तसंच तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे थोडं लिंबू सरबत द्या, चालेल. जाण. हे तिघं आत गेले आणि सरबत आलं ना तर त्यात टाकतो दारू. एका गोट्यात ग्लास रिकामा, कोणाला कळणार पण नाही. बोला, काय म्हणताय? पुढची बोलणी करण्यासाठी आलेत ते. हा. हो. म्हणजे कसं आहे अण्णा, त्या दिवसापासून गौतमची आई फारच अस्वस्थ आहे. शुभ अशुभ, शकून अपशकून या सगळ्या गोष्टींवरती तिचा खूप विश्वास आहे. म्हणजे मी आधुनिक विचारांचा आहे, ती सुद्धा पुढारलेल्या विचारांचीच आहे. पण कसं आहे, लग्न आहे ना, लग्नाच्या बाबतीत सगळं कसं अगदी रीतसर व्हायला हवं असा तिचा आग्रह आहे. नाही नाही, अगदी बरोबर आहे त्यांचं, खरंच बरोबर आहे. म्हणजे कुठलंही कार्य जर विधीप्रमाणे करायचं असेल तर मग सगळं रीतसर व्हायलाच हवं. नाही तर मग कोर्टात जाऊन लग्न केलं तरी चालतं. म्हणजे मी या मताचा आहे. हो, करेक्ट. ऍक्च्युली गौतमच्या आईला असं वाटतं, म्हणजे मलाही तेच म्हणायचं आहे की आता आपण साखरपुडा नकोच करूया, डायरेक्ट लग्नाचीच तारीख लवकरात लवकरची काढू. काय? एक्सक्यूज मी, किती दिवस झाले हे डिटेल्स मागितलेत मी तुम्हाला? मागच्या आठवड्यात मागितले होते,
प्रोजेक्ट कधी पूर्ण झाला, त्याचे सगळे करस्पॉन्डन्स, ईमेल, हार्ड कॉपी काहीच मिळालं नाहीये. मी तर त्या दिवशीच दिला कोणाला? विजय सरांना. डिरेक्ट मला देऊ शकला असता ना. बिल कधी सबमिट केलं? पोच पावती किंवा फोटोकॉपी मागितली होती मी. मॅडम 2 दिवस अगोदरच सबमिट केली. विजय सरांकडे, हो ना? हो. कुठे आहेत कुठे तुमचे विजय सर? हे काय? मिस्टर विजय, मी रोज ऑफिसला येते ना. एक दिवस सुट्टी घेतली होती तुम्ही. हो, पण इतर दिवस मी रोज ऑफिसला येते. तुम्ही रोज भेटता, बोलता तुम्ही, मी फक्त ऐकतो. अच्छा, म्हणजे मी खूप बोलते, खूप बडबड करते असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मग कसं आहे? मला हे डिटेल्स हवेत. कसल्या डिटेल्स आहेत? पेंडिंग पेमेंट विषयीचे. प्रोजेक्ट विषयी मी शोधतो आणि मग देतो तुम्हाला, ठीक आहे? 1 मिनिट. सगळा स्टाफ म्हणतोय की डिटेल्स तुमच्याकडे, आणि तुम्ही म्हणतायत की तुम्ही आत्ता शोधणार आहात. हे बघा, मी देतो म्हटलं ना तुम्हाला. एक मन म्हणते की देऊन टाक विजय, पण समोर वाघाची डरकाळी ऐकू येते. काय करू? हा, काय झालं? मॅडम थोडा वेळ द्या, मी तुम्हाला सगळी माहिती देतो, ठीक आहे? दिली तरी जाते आणि नाही दिली तरी जाते. काय? अच्छा, नोकरी जाण्याची चिंता आहे तुम्हाला? कसं समजावू यांना? विजय, काय सुरू आहे? सर ते म्हणजे मॅडमना डिटेल्स हवे होते. मॅडमना सांग फाईल घेऊन माझ्या केबिन मध्ये आहे. ठीक आहे सर. अच्छा, आत्ता मला कळलं. तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलंय ना की माझी हेल्प करा, पण हेल्प करू नका. नाही नाही नाही, हरकत नाही. हो, माझं काय जातंय? तुमच्याच कंपनीचं पेमेंट पेंडिंग आहे. मॅडम, सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय ना? जाईन मी. बरोबर आहे, ठीक आहे. वेदांत वानखेडे, आता मला कळलंय खरं चॅलेंज काय आहे ते. तसा विचार करायला काही हरकत नाहीये. हा, म्हणजे एकाच दिवशी साखरपुडा आणि लग्न करतात आजकाल लोक. हो. हा, म्हणूनच म्हटलं की लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त बघूया. हा, काय? हो, नाही पण तरी थोडासा वेळ घ्यायला लागेल. म्हणजे आम्ही काय करतो, सगळे एकमेकांशी बोलतो आणि मग काय ठरेल ते तुम्हाला कळवतो. तसं अहो, असं काय करताय अण्णा? तुम्ही इथंच आहात, याही इथंच आहेत, मुलगीही इथंच आहे. मग आताच ठरवून टाकूया की. नाही नाही, पण आमची धाकटी मुलगी अमूल्या ती नाही आहे ना.
काय आमच्याकडे ना लोकशाही आहे. म्हणजे सर्वांची मतं घेऊन मगच आम्ही काय तो निर्णय घ्यायचा तो घेत. बर. आणि शिवाय यांची मोठी बहीण, त्यांचं कुटुंब, सगळ्यांची सोय बघायला लागेल ना, म्हणून म्हणतो. मी फोन करून कळवतो ना तुम्हाला तसं. हा हो हो. आहे हो, पण तुमच्याकडे मोबाईल नाही आहे नाही का? मी एक काम करतो, मी गौतमकडे कळवतो, तो निरोप देईल तुम्हाला. मग या तुम्ही दोघं, मग एकदाच काय ते ठरवून टाकू सगळंच, है ना? हो हो चालेल चालेल. म्हणजे कसं आहे, मी निघतो, जरा थोडंसं घाईत आहे. हा? येतो मी. ओके. येतोय. हो. मला ही फाईल रेडी आहे, 3दा चेक करून जा. हा, मग सगळा अभ्यास केल्यानंतर मला हेच कळत नाही की त्यांनी आपलं पेमेंट पेंडिंग का ठेवलं. विजयकडे 2 पेपर्स मागितलेत, त्यांनी दिले तर ठीक, नाहीतर मग मी माझ्या पद्धतीने प्रोसीड करेन. तुला ह्याविषयी काही बोलायचंय? नाही, आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नाही. मला कामाची प्रोसेस माहिती आहे. आय वॉन्ट रिझल्ट्स, पेमेंट, दॅट्स इट. ॲक्च्युली मला दुसरं काम आहे, त्यासाठी मी तुला इथे बोलवलं. काय? आधीचाच विषय. काय ते क्लिअर बोल. विक्रांत आणि आरती संदर्भात बोलायचं. आरती, हे प्रभाकरराव अचानक आल्यामुळे तुला आज सुट्टी घ्यावी लागली असेल ना? मी सुलभा मॅडमना कॉल केला होता, त्यांनी घेतली माझी लेक्चर्स. मी उद्या घेईन, म्हणजे आमच्याकडे असं काही अडचण असेल तर करतो ऍडजस्ट. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं सुमन, हे प्रभाकरराव असे अचानक येऊन लग्नाची बोलणी वगैरे, आणि ते एकटेच, जरा विचित्रच वाटलं नाही का? नाही हो, असं मला नाही वाटलं. का म्हणताय तुम्ही असं? आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये मोबाईलच वापरत नाहीत, म्हणजे जरा असतात हो एक अशी माणसं. आणि तसंही आपल्या नागपुरातच 2 नागपूर आधीच आहेत, आणि विरोध करणं काही नवीन नाही आपल्यासाठी. तरी बरं, पुण्यासारखं पाट्या ठोकून सूचना लिहून ठेवत नाहीत, हे बरं आहे. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या सरळ लग्नच करण्याच्या प्रस्तावावर आपण विचार करायचा आहे ना? काय ग, कसला विचार करतेस एवढा? अण्णा, मी काय बोलू, तुम्हीच ठरवा. आज न उद्या करावं तर लागणारच आहे, आणि ते काही अगदी परवाच करा असं म्हणत नाहीयेत. पुढची तारीख ठरवूया असंच म्हणालेत ना? ठीक आहे, अमूल्य येऊ देत रात्री, मग ती आली की जरा एकत्र बसून ठरवूया, काय ते बोलूया, है ना? तिचंही मत घेऊया आपण, बरोबर ना? चल, निघ तुम्ही, क्लिनिकला निघायला हवं. ठीक आहे, आलोच. चला, मी आवरते, एवढी भांडी पडली आहेत आतमध्ये.
एक मिनिट. हे बघ, मी तुला अजून जायला सांगितलेलं नाहीये आणि मी बोलतोय तुझ्याशी. बोल. कामाविषयी काही महत्वाचं बोलायचं असेल तर बोल. मला विक्रांत बद्दल बोलायचंय. विक्रांत महत्वाचाच आहे. माझ्यासाठी नाही. मी इथे काम करते ज्याचा मला पगार मिळतो. कामाचं बोलायसाठी कधीही बोलव, मी येईन. पण ऑफिसमध्ये पर्सनल विषयावर बोलायचं नाही असा नियम.